कबूतरखाने बंद केल्यानंतर अनेक कबुतरांचा मृत्यू झाला होता। या कबुतरांना शांती म्हणून आज या ठिकाणी खरं तर सभेचं आयोजन केलेलं आहे। आपण बघतोय की योगी सभागृहामध्ये याची तयारी जय्यत अशी जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी जैन समुदायाचे मुख्य पदाधिकारी आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। सर, आज या ठिकाणी खरं तर श्रद्धांजली सभेचं आयोजन केलेलं आहे। नेमकं काय कारण आहे? कारण कबूतरखाने बंद केल्यानंतर खरं तर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, राजकारण झालेलं बघायला मिळालं होतं। आज तुम्ही या ठिकाणी हे आयोजन केलंय। याचे मुख्य दोन कारण असे आहेत। एक तर कबूतरला मारलं जात आहेत। हे जे आहे माणसानी केलेल्या हरकतीमुळे कबूतर मरतात आहेत, नेचरही नाही मरतात। आता आपण महाराष्ट्रामध्ये बघा, जे पावसामुळे जे निसर्गामुळे कितीतरी जनावरं हजारोच्या संख्येने मेली आहेत जनावरं, तर आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा करणार आहोत। पण यांच्यासाठी ठेवायचं कारण हे झालं आहे की यू कॅन ट्रीट इट ॲज अ मर्डर। कारण हे आहे की माणसाच्या कर्तृत्वामुळं ते मरण पावतात आहेत, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे। सर्वांना अधिकार आहेत जगण्याचा, कुणालाही अधिकार दिलेला नाही आहे कुठल्याही पशु पक्षीला मारायचा। ते आमच्या याच्यामध्ये सुद्धा भेटेल आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये। तर ती राईट त्यांची जी आहेत, ती राईट कबुतरांची जी हक्क आहे ते हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी आणि लोकांना एकत्र करून एक मोठा मूवमेंट करण्याच्या मानसिकताने आज एक ठेवण्यात आलेली आहे। आणि याच्या पुढे आणखीन वाटचाल काय करायची आहेत ते गुरु भगवंत जे आहेत ते निर्णय घेणार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सर, खरं तर कोर्टाचा आदेश आहे। कोर्टाच्या आदेशानुसार जर आपण बघितलं तर टीका मोठ्या प्रमाणात झालेली बघायला मिळाली की अशा पद्धतीनं तुम्ही खाणं टाकू नाही शकत। तर त्याच्यावर काय सांगाल? कारण आज तुम्ही धर्मगुरूंशी देखील चर्चा करणार आहात। नाही, पण धर्मगुरू आमचं हे म्हणत नाही की कोणाला खाऊ देऊ नये म्हणून। काय तुम्हालाही पोटाला भूक लागते, सगळ्यांना भूक लागते, सगळ्यांना काहीतरी पाहिजे जेवायला। काय आणि त्या कबूतर तो न बोलणारा प्राणी आहे, त्याला तरी कुठेतरी आहे ना जीवन राहायला, काहीतरी पाहिजे ना। तुम्ही त्याचं पाणी बंद केलं, तुम्ही त्याचं अनाज बंद केलं, म्हणजे काहीतरी चणं बिन टाकलं तर बंद केलं, तर गव्हर्नमेंटने टाकावं, काहीतरी करावं ना। हां, आता कबूतर मरतात आहे ना। आता भुक्याने तुम्ही किती दिवस राहणार? तुम्हाला 10 दिवस जेवण नाही भेटलं तर तुम्ही काय करणार? तुमचं असं म्हणणं आहे की म्हणजे कोर्टाने जी आहे ती निर्णय घेतलेला आहे, पण पर्याय त्याच्यावर केलेला आहे। ते कोर्टाचा ऑर्डर नाही आहे, ते बीएमसीने केलेलं आहे। आता कोर्ट बीएमसीवर टाकते, बीएमसी कोर्टावर टाकतात, मग लोकांनी जायचं कुठे? याच्या मी यांच्या जे प्रश्न होतं त्याच्यावर सुद्धा उत्तर देतात। पहिल्या प्रती एक कोर्टाच्या ऑर्डर नाही आहेत। कोर्टाने ठरवलं, आदेश दिलं महानगरपालिकेला, त्यांनी कमिटी बनवून याच्यावर निर्णय घ्यावा। त्यांनी कमिटी बनवली आणि आत्तापर्यंत त्यांनी निर्णय घेतला नाही आहे। तर कुठेतरी म्हणून मी सांगितलं की कबुतरांना मारलं जात आहेत, मर्डर होतो आहे त्यांच्या। एक दुसरं, जितके पण प्राणी जगामध्ये आहेत सर्वांना जगायचे अधिकार आहेत, सर्वात इम्पॉर्टंट। आणि हे फक्त जैनांच्या नाही आहेत, तुम्हाला कितीतरी याच्यामध्ये भेटेल, मुस्लिम बांधव भेटेल, त्यांच्यामध्ये सुद्धा हे पाक आहेत। हे सर्वांचा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती जाऊन क्लायमेटवर असर होणार। हे जे आपण मारतो आहे याचा असर क्लायमेटवर सुद्धा होणार आहेत। आणि कबुतरांनी माणसाची जागा नाही घेतली आहेत, माणसाने कबुतराची जागा घेतली। जर तुम्ही मुंबईला बघणार अगोदर, तर जेव्हा मुंबई इम्प्रूव्हमेंट बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट होतं त्या कालामध्ये सर्व चाल्या होती, प्रत्येक चालमध्ये 8-10 झाडं असायची आणि ते कबुतरांना तिकडे खायच्या भेटायच्या। आज इकडे कबुतरांना कुठे खायला भेटत नाही आहे, का आम्ही झाडं काढून टाकली, आम्ही बिल्डिंगे बनवले, टावर बनवले, ते अग्रीड माणसाच्या सोयीसाठी केले। पण त्याच्यामध्ये तुम्ही पशुवर अत्याचार करू शकत नाही, हा हक्क कोणी कुणाला दिलेला नाही आहे। जर आमच्या कॉन्स्टिट्यूशनला आपण बघितलं तर आज कायदा आहे, पशु प्राणी यांच्यावर अत्याचार करण्याच्यावरती त्यांच्यावर मर्डर केस दाखल करायचा आहे, 7 वर्षाची सजा दिली आहेत। तर ते पालन न करता म्युन्सिपल कमिशनर हे इनडिरेक्टली मर्डर करण्याचं काम करत आहे, विच इज नॉट जस्टिफाईड अँड विच इज नॉट एक्सेप्टेबल अँड वी वोंट एक्सेप्ट। तर जसं यांनी सांगितलंय की या गोष्टी एक्सेप्ट करण्याच्या पलीकडच्या आहेत, कारण डिसिजन जे आहे ते कुठलंही बीएमसीने दिलेलं नाही आहे, राईट? तर या संदर्भात पाठपुरावा किंवा फॉलोअप जो आहे तो आपल्याकडून केला जातोय का? फॉलोअप आमच्या
फॉलोअपसाठी तो आधी आम्ही इकडे बसलेले झाले असे सभा केले याच्यासाठीच केले की नाही आगळ काय फॉलोअप करायचा त्यासाठी आगळ काय करायचं सांगते आम्ही. स्वरूप काय असणार आहे? कारण श्रद्धांजली देणार आहात, त्याच्यानंतर तुमचे धर्मगुरू जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत, त्यांच्याशी नेमक्या कुठल्या गोष्टींवर चर्चा होणार आहे? मेन चर्चा हे की यांच्या काम पुढे कसा करायचा, सरकारला कसा आम्हाला आव्हान करायचा की पुढे काय आमच्या काय विचार आहे आणि तुम्ही कबूतरसाठी काय करणार त्यासाठी आम्ही पुढे करणार. एक शेवटचा प्रश्न विचारते, जसं आपण बघतोय की कबुतरांसाठी या ठिकाणी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आलेली आहे. मराठवाड्यामध्ये देखील पूर परिस्थिती आहे, तिथे देखील अनेक जनावरं मृत्युमुखी पडलेली आहेत, त्यांना देखील श्रद्धांजली दिली जाणार आहे? हां ते पण देणार ना, 7मध्ये देणार आहे. त्यांच्या पण श्रद्धांजली असेल ना, मेन तो कबूतरमध्ये देणार, त्याला तर आता माहिती पडणार ना कथा पुढे कसा करायचा त्यासाठी ते नंतर नेक्स्ट टाइम करणार असा. आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर कबुतरांसाठी श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एकूणच ज्या पद्धतीचा निर्णय कबुतरांच्या बाबतीत कोर्टानं घेतलेला आहे, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेला हा निर्णय घेण्यासाठी सांगितला होता, पण याबद्दल कुठलाही ठोसपणे निर्णय न झाल्यामुळं अखेर धर्मगुरू यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समाजाने निर्णय घेतलेला आहे आणि त्याच सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन रोहितसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.